नमस्ते, फौजी वाईब यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. कालच्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आज मी बनवणार आहे इडली. इडलीसाठी सर्वात पहिले बॅटर कसं बनवलं ते सांगते. इथं 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहे राशनचे आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. डाळ आणि तांदूळ चांगले 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आणि एकत्रच भिजायला टाकलेले आहे 5 ते 6 तासासाठी. 5 ते 6 तास झाल्यानंतर याला मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे. ग्राइंड झाल्यानंतर जर थंडी असेल तर तुम्ही याच्यामध्ये चवीपुरतं रात्रीच मीठ टाकून ठेवायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. सकाळी बॅटर चांगलं फुललेलं दिसतंय. मी इथं सकाळी मीठ टाकलं होतं कारण माझं बॅटर इकडं गरमी असल्यामुळे माझं बॅटर चांगलं फुलून आलेलं होतं. इथं गॅसवरती इडलीचं भांडं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून अर्धा लिंबू टाकून दिलेलं आहे. भांडं काळं पडत नाही त्यासाठी. आता इडलीच्या पात्रामध्ये मी थोडंसं तेल लावून घेते आहे कारण त्या तेल लावल्यामुळे आपलं इडल्या हा खाली चिटकत नाही. आता आपल्याला याच्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे. बॅटर बनवताना एकदम पातळ बॅटर बनवायचं नाही आहे, मीडियम बनवायचं. याच्यामध्ये बॅटर टाकून घेतलेलं आहे. थोडंसं टॅप करून घ्यायचं, व्यवस्थित सेट होतं मग. असं सेट झाल्यानंतर आपल्याला इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी कमी गॅसवरती पहिले सुरुवातीला फुल गॅस करायचा, नंतर मीडियम गॅस करून ठेवून द्यायचं. 15 मिनिटात आपली इडली फुलून तयार होते. बघू शकता तुमची इडली बनवून रेडी झालेली आहे आणि फुगलेली पण आहे चांगली. आता चटणी बनवणार आहे. चटणी बनवण्यासाठी मी इथं बघा काय काय साहित्य घेतलेलं आहे. मी शेंगदाण्याची चटणी बनवत असते. तुम्ही नारळाची चटणीसुद्धा बनवू शकता. यासाठी मी इथं जिरं मोहरी घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेले. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या पण भाजून घेतलेल्या आहे आणि अर्धा चम्मच हे मीठ घेतलेलं आहे. मीठ, शेंगदाणे आणि मिरची हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहे पाणी टाकून. 1 वाटी पाणी टाकून मी इथं ग्राइंड करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता असंच बनवून घ्यायचं. इथं गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकून घ्यायची. जिरं मोहरी तडकू द्यायची. जिरं मोहरी तडकायला लागल्यानंतर त्यात आपल्याला कढीपत्ता टाकायचा आणि गॅस बंद करायचा कारण एखाद्या वेळेस जाळ होऊ शकतो. कढीपत्ता पण चांगला फ्राय झाला आहे. त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं जे वाटण काढलेलं आहे ते आणि कमी गॅसवरती आपल्याला 2 ते 3 मिनिटं याला होऊ द्यायचं आहे. चटणी पण बनवून रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपल्या इडल्या बनवून रेडी झालेल्या आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.